नमस्कार. सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये चांगल्या संधी आहेत. विशेषतः फार्मसी किंवा बायोटेक्नॉलॉजी किंवा बी-फार्म किंवा बी-एस-सी या ग्रॅज्युएटसाठी सिप्ला तुम्हाला माहिती आहे, एक अतिशय जुनी अशी नावाजलेली कंपनी आहे फार्मास्युटिकलमधली. त्याचं नाव जे आहे सिप्ला, केमिकल इंडस्ट्रियल अँड फार्मास्युटिकल लॅबोरेटरीज असं त्याचं नाव आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे सिप्ला. आणि त्याचा जो रेव्हेन्यू आहे तो जवळजवळ 25,500 करोड आहे फायनान्शियल इयर 2024 नंबर ऑफ एम्प्लॉईज 22,000पेक्षा जास्त आहेत. तर या सिप्लामध्ये काम करण्याची संधी काही आपल्यासमोर आलेल्या आहेत. त्या जर तुम्हाला बघायच्या असतील बेसिकली, तर मी त्यांच्या सिप्लाचे जे करिअरचं वेबसाईट पेज आहे, तिकडे गेल्यानंतर जेव्हा मी सर्च करतो इंडियासाठी, तेव्हा मला सध्या 8 अपॉर्च्युनिटीज दाखवतो आहे. ऑफिसर EHS बोम्मासंद्रा बँगलोर, ज्युनियर टीम मेंबर स्टॅटिस्टिशियन बँगलोर कर्नाटका, सिनियर टीम मेंबर COE स्टॅटिस्टिशियन गोवा. आपण सगळे पाहणार नाही आहोत, आपण काही महत्त्वाच्या बघणार आहोत. अलायन्स मॅनेजमेंट टीम मेंबर विक्रोळी मुंबई, टीम मेंबर क्लिनिकल प्री-क्लिनिकल BA/BE विक्रोळी महाराष्ट्र, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट लीड विक्रोळी महाराष्ट्र, प्राइसिंग मॅनेजमेंट मुंबई सेंट्रल महाराष्ट्र, पोस्टमन टेस्टिंग विदाउट फुल फीड 1 बेंगलोर कर्नाटका. अशा भरपूर अपॉर्च्युनिटी असतात, नेहमी या बदलत राहतात. जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल की सर्च कसा करायचा वगैरे, तर आपण सिप्लाच्या करिअर पेजवर जेव्हा जातो, तिकडे कीवर्ड आणि लोकेशन आपण जेव्हा सिलेक्ट करतो, त्यानंतर सर्च जॉब करतो, तेव्हा आपल्याला ह्या अपॉर्च्युनिटीज दिसतात सध्या. तर त्याच्यामध्ये समजा जर मी क्लिक केलं विक्रोळी महाराष्ट्र, टीम मेंबर क्लिनिकल प्री-क्लिनिकल BA/BE, तर आपल्याला पूर्ण त्या अपॉर्च्युनिटीचं रिक्वायरमेंट कळते. कंट्री इंडिया, स्टेट महाराष्ट्र, लोकेशन विक्रोळी, रिक्वेशन ID 91248, डिव्हिजन IPD, डिपार्टमेंट IPD, एम्प्लॉयमेंट परमनंट, जॉब पर्पज execute, monitor, report and interpret pre-clinical, clinical and BA/BE studies CROs to support various regulatory submissions within targeted timelines, budgets, quality and regulatory guidelines, identify health hazard, assess risks associated with pharmaceutical, chemical intermediates and impurities, etc. by toxicological review and derivation only for pre-clinical. अकाउंटेबिलिटीज वगैरे सगळ्या दिलेल्या आहेत त्यांनी. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे ते B-Pharm, BSc फॉर BA/BE अँड फॉर क्लिनिकल B-Pharma और MSc और MBBS-B और MBBS-B VSc and AH is compulsory. MVSc pharmacology and toxicology is desirable for pre-clinical. Relevant experience 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर गुड, छान. In handling BA/BE or clinical research operations with knowledge of regulatory guidelines, 2 years experience in preclinical pharmacology and toxicology with minimum 2 years of practical experience. Competencies, skills, collaborate to succeed, innovate to excel, perform with accountability, lead with empathy, act with agility, strong domain knowledge, people management, job location विक्रोळी. शिफ्ट आवर्स वगैरे दिलेले आहेत. हे जे अप्लाय नाव आहे, इकडे आपण क्लिक केल्यानंतर पुढच्या तुम्ही लिंक्डइनचा पण तुमचं जर पेज असेल तर तिकडून पण सुरू करू शकता. त्याच्यामधून बरीचशी माहिती या ॲप्लिकेशनमध्ये ऑटोमॅटिकली फिल केली जाईल. तर हे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही अवश्य भरा. करिअर अपॉर्च्युनिटीज साइन इन, तुमचं जर साइन इन नसेल तर साइन इन करा किंवा रजिस्टर करा आणि त्यानंतर तुम्हाला पुढच्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज चेक करता येतील. ही झाली पहिली अपॉर्च्युनिटी आपण चेक केली. दुसरी अपॉर्च्युनिटी जर उदाहरणार्थ बघायची म्हणली, कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट. समजा आपण प्राइसिंग मॅनेजमेंट बघायचं पडलं मुंबई सेंट्रल, तर त्याच्यामध्ये मुंबई सेंट्रलची अपॉर्च्युनिटी आहे ही. फायनान्स डिपार्टमेंट, जॉब पर्पज, प्राइसिंग मॅनेज करायची आहे बाय मेंटेनिंग रोबस्ट डॉक्युमेंटेशन, कॉम्प्लायन्स विथ रेग्युलेशन्स, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट फॉर प्राइस मॅक्सिमायझेशन अँड ऑल प्रिक्विझाइट्स, इंटरनल अप्रुव्हल्स फॉर प्राइस चेंजेस. की अकाउंटेबिलिटीज दिल्यात. त्यानंतर मेजर चॅलेंजेस काय असतील ते, की इंटरॅक्शन्स कोणाशी करावं लागतील त्या. डायमेन्शन्स, मॅनेजिंग प्राइसिंग फॉर इंडिया RX विथ रेव्हेन्यू ऑफ 9,000 crores. अतिशय महत्त्वाचा हा रोल दिसतो एकंदरीत. रिलेव्हंट चार्टर्ड अकाउंटंट MBA फायनान्स असेल तर तुमचं क्वालिफिकेशन चार्टर्ड अकाउंटंट किंवा MBA फायनान्स असलं पाहिजे. रिलेव्हंट वर्क एक्सपिरियन्स ॲटलीस्ट 4 to 8 years. Experience in India pharma will be an added advantage. Good analytical skills, understanding and interpretation of regulations and laws. ॲप्लिकेशनची जी प्रोसेस आहे ती सेम इकडे अप्लाय करून तुम्हाला फॉर्म फिल करावं लागेल. त्यानंतर तिसरा जर आपण समजा एक चेक करायचं असेल, ऑफिसर EHS बोम्मासंद्रा कर्नाटका, याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, परमनंट जॉब, 2 वर्षाचा सेफ्टी एक्सपिरियन्स पाहिजे फार्मा किंवा केमिकल इंडस्ट्रीमधला, आणि जॉब लोकेशन त्यांनी दिलेलं आहे. सायन्स ग्रॅज्युएट इन केमिस्ट्री और डिप्लोमा, डिग्री इन डिप्लोमा विथ डिप्लोमा इन ॲडव्हान्स इंडस्ट्रियल सेफ्टी, हे तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे सिप्लामध्ये ह्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या सातत्याने येत राहतात.
तुम्ही इकडे विशेषतः नॉन इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी BSc किंवा B.Pharm, MSc, M.Pharmसाठी हे किंवा नॉर्मल कॉमन ग्रॅज्युएशनसाठी पण अपॉर्च्युनिटी येत राहतात. त्या तुम्ही बघत राहा, जेणेकरून तुमच्या जवळच्या लोकेशननुसार जर एखादी अपॉर्च्युनिटी ओपन झाली तर तुम्ही त्याला 100% अप्लाय करू शकता. आणि सिप्ला अतिशय चांगली नावाजलेली कंपनी आहे. त्यामुळे सिप्लामध्ये काम करायला मिळणं हे आपण एक करिअरमधला चांगली संधी ठरू शकते. सरते शेवटी जाताना यूट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण कमीत कमी वेळेमध्ये मराठीमध्ये पोहोचू शकू. कारण पहिला जॉब मिळवणं ही आपली पहिली प्रायोरिटी आहे. आणि तो जॉब मिळाल्यानंतर पुढच्या 30-40 वर्षामध्ये काय करायचं ते आपण चर्चा करतच राहणार आहोत. त्यामुळे यूट्यूब चॅनलला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकू. धन्यवाद.